मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीसाठी उद्यापर्यंत पावसाचा रेड अलर्ट. पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता. मुंबई मेट्रो 3च्या वरळी नाका स्थानकाला तलावाचं स्वरूप. पहिल्याच पावसाकडून मुंबईच्या ॲक्वालाईनची पोलखोल. तरी देखील मुंबई मेट्रो प्रशासनाची मुजोरी कायम. मुंबईच्या तुंबईवरून उद्धव ठाकरेंचे सरकारवर टीकेचे शिंतोडे. पहिल्याच पावसात मुंबई तुंबून सरकारची पोलखोल झाली. ठाकरेंचा हल्लाबोल. पावसानं उसंत घेतल्यानंतर मुंबई मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर. लोकलच्या फेऱ्या रद्द झाल्यानं रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी. नवी मुंबईला झोडपणाऱ्या पावसाची विश्रांती. पहिल्याच पावसात पालिकेच्या कामाची पोलखोल. उपसा पंप सुरू नसल्यानं अद्याप पाण्याचा निचरा नाहीच. बारामतीत 5 दिवसात 314 मिलीमीटर पाऊस. निराट डावा कालवा फुटल्यानं शेतकरी आणि स्थानिक व्यावसायिकांचं मोठं नुकसान. माधाच्या कॅमेऱ्यासमोर मांडली कैफियत. सातारा जिल्ह्यातही पावसाची तुफान बॅटिंग. कोयना नदीवरील बंधारे ओव्हरफ्लो. तर महाबळेश्वरमधील प्रसिद्ध लिंगमाळाचा धबधबा पाहण्यासाठी गर्दी. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. अनेक ठिकाणी कांदा पिकाला फटका. तर सिन्नर बाजार समितीमधील कांद्याच्या गोण्याही भिजल्या. माजलगावचे माजी आमदार आर.टी. देशमुखांचा रस्ते अपघातात मृत्यू. महामार्गावर साचलेलं पाणी काचेवर उडाल्यानं चालकाकडून अर्जंट ब्रेक. कारनं गटंगाळ्या खाल्ल्यानं देशमुखांचा मृत्यू. आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवी हगवणेचा सासरच्यांकडून छळ. वैष्णवीच्या अंगावर 29 मारहाणीचे व्रण आढळल्याचंही शवविच्छेदन अहवालात नमूद. तर राजेंद्र आणि सुशील हगवणेंना लपण्यासाठी मदत करणाऱ्या 5 जणांना अटक. वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर पुण्यात मराठा समाजाची बैठक. मराठा समाजाच्या लग्नाची आचारसंहिता तयार करण्यासंदर्भात चर्चा. सुखाचे दिवस जगा, भाकरी खा, अन्यथा आमची गोळी आहेच. पंतप्रधान मोदींचा भुजमधील सभेमधून पाकिस्तानला इशारा. दहशतवादाविरोधात पुढाकार घेण्याचं पाकच्या जनतेला आवाहन. बाळासाहेब असते तर ऑपरेशन सिंदूरसाठी मोदींची गळाभेट घेतली असती. नांदेडमधल्या सभेत अमित शहांचा उद्धव ठाकरेंना टोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.